नमस्कार. 1950च्या दशकामध्ये चिपळुणामध्ये स्वयंपाकघरात असलेल्या चुली हळूहळू मागे पडत होत्या आणि त्यांची जागा केरोसिनवर चालणारे स्टोव्ह घ्यायला लागलेले होते. केरोसिन हे त्याचं इंधन होतं आणि त्याला बोली भाषेमध्ये म्हटलं जायचं घासलेट. या वाढत्या स्टोव्हच्या संख्येबरोबरच चिपळुणामध्ये सायकलींची संख्या सुद्धा भरमसाठ पद्धतीने वाढायला लागलेली होती. सुरुवातीला मामलेदार कचेरीत काम करणारे लोक, मग शाळेतले शिक्षक, काही विद्यार्थी आणि त्याच्यानंतर ज्यांना इकडे तिकडे दिवसभर फिरून कामं करावी लागतात असे लोक मग सायकलवर टांग टाकून चिपळुणामध्ये आपली सगळी कामं करायला सोकावलेले होते. आता स्वयंपाकघरातले स्टोव्ह आणि रस्त्यावर फिरणाऱ्या या सायकली या दोघांनाही दुरुस्ती आणि देखभालीची गरज तसे महिन्यातून 1-2 वेळेला तरी निश्चितपणे पडत असे. आणि या सगळ्या स्टोव्ह आणि सायकलींची दुरुस्ती करणारा संतू भुवड हा चिपळुणाच्या बाजारपेठेमध्ये आपलं दुकान थाटून बसलेला होता. संतूकडे एकदा स्टोव्ह किंवा सायकल दिली की मग त्याची आपण काळजी करायची नाही असं चिपळुणाच्या लोकांनी मनोमन ठरवून ठेवलेलं होतं. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8-8:30 वाजेपर्यंत गिऱ्हाईकांची रीघ या संतूच्या दुकानामध्ये लागलेली असे. आता या दुकानामध्ये येणाऱ्या गिऱ्हाईकांच्या सुद्धा तऱ्हा तशा वेगवेगळ्या होत्या. आपला स्टोव्ह रिपेअर करायला आलेलं गिऱ्हाईक संतूच्या हातामध्ये तो स्टोव्ह देत असे आणि संतू मग केवळ नुसता तो स्टोव्ह हलवून बघत असे आणि मग आलेल्या गिऱ्हाईकाला सांगत असे की दादा, याचं निप्पल खराब झालेलं आहे किंवा याचा बर्नर गेलेला आहे किंवा स्टोव्हमध्ये हवा भरायचा जो पंप असतो त्याचा वॉशर म्हणजे वायसर उडलेला आहे. समोरचं गिऱ्हाईक मान डोलवत असे आणि संतूला सांगत असे की बाबा, बाजारातनं 2-4 कामं करून येतो, तोपर्यंत हा स्टोव्ह तू रिपेअर करून ठेवून दे. सायकल घेऊन येणारं गिऱ्हाईक मात्र थोड्या वेगळ्या पठडीमध्ये असायचं, कारण रस्त्यात कुठेतरी पंक्चर झालेली सायकल मग हाताने ढकलत अक्षरशः घाम गाळत हे गिऱ्हाईक संतूच्या दुकानापर्यंत पोहोचलेलं असायचं. आपली सायकल तिथे आडवी टाकून सगळ्यात आधी ते संतूच्या दुकानाबाहेर असलेल्या बाकड्यावर बसायचं, जवळच्या माठातलं पाणी प्यायचं, हास्य हुश्य करायचं. तोपर्यंत संतूने सायकलची ती एकंदर अवस्था बघून तिला काय झालेलं आहे हे नेमकं ताडलेलं असायचं आणि मग हातातलं एखादं काम बाजूला ठेवून ही पडलेली सायकल हा संतू उचलत असे. त्याचं पंक्चर गेलं असेल तर पंक्चर दुरुस्त करत असे, धाव गेली असेल तर धाव करत असे किंवा बाकीचं जे काही करायला लागत असे ते संतू पटापटा करून घेत असे. कारण सायकल घेऊन आलेलं गिऱ्हाईक नुसत्या पायाने मग बाजारपेठेत कधी जात नसे, तर संतूच्या बोकांडी बसून ती सायकल लवकरात लवकर दुरुस्त करून मगच तिथून आपला काढता पाय घेत असे. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8-8:30 वाजेपर्यंत 5-15 स्टोव्ह आणि 10-20 सायकली या संतूच्या दुकानाला भेट देत असत. आणि नाही म्हटलं तरी संध्याकाळी थकला भागला संतू आपल्या दुकानाचं शटर खाली करून जमा झालेले पैसे एका पिशवीमध्ये भरून आपल्या घराची वाट चालत असे. संतूच्या घरी त्यावेळेला त्याचे शाळकरी 2 मुलगे होते, एक भिवा आणि दुसरा कृष्णा. त्यांची आई म्हणजे संतूची बायको होती आणि संतूची पाठीवर झालेली एक धाकटी बहीण त्यावेळेला संतूकडेच राहत असे. आता कष्ट करून चांगले पैसे मिळतायत ही सुद्धा देवाचीच कृपा आहे असं संतू मानत असे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन 8च्या ठोक्याला आपल्या दुकानाचं शटर वर करत असे.
सबंध दिवस गिऱ्हाईकांशी बोलून बोलून हा संतू कधी थकला मात्र नाही आणि हाताच्या कामाने काबाड कष्ट करूनही कोणाला अरे रावी किंवा तिरसटपणाचा शब्द त्याच्या तोंडातून कधीही गेला नाही. काही काही वेळेला गिऱ्हाईक जर फारच चौकशा करायला लागलं तर संतू त्याला सांगत असे की बाबा मी माझ्या पद्धतीने काम करतो आणि तुम्ही आज हा स्टोव घेऊन आलायत, पण घरी वहिनीला जाऊन विचारा की मागच्या वेळेला दिलेला स्टोव बरोबर महिना 2 महिने व्यवस्थित चालला की नाही. संतूने असे खडे बोल सुनावल्यावर मग ते चिकित्सक गिऱ्हाईक निमूटपणे आपला स्टोव संतूच्या हातामध्ये देत असे आणि मग तिथून काढता पाय घेत असे. संतूचे जे शाळकरी मुलगे होते त्यांना तशी शाळा शिकायची हौसच नव्हती. कधी पास झाले कधी नापास झाले तरी त्यांना फिकीर खंत कधी वाटतच नसे. एकंदरच बुद्धीचा भाग कमी आहे असं समजून मग शाळेतल्या शिक्षकांनी सुद्धा या 2 मुलांकडे तसं दुर्लक्षच करायला सुरुवात केलेली होती. पण त्यांची दंगामस्ती अरे रावे आणि बाकीच्या सगळ्या उनाडक्यांच्या तक्रारी मात्र या शिक्षकांकडून संतूला त्याच्या दुकानावर येऊन कधी कधी सांगितल्या जात असत. संतू मग घरी जाऊन या दोघांना रागे भरत असे, ओरडत असे, कधी ठोकून काढत असे. पण त्या दोघांमध्ये काडी मात्र फरक संतूला काही पडताना दिसला नव्हता. दरम्यानच्या काळामध्ये पुढच्या 5-7 वर्षामध्ये सुमीचं म्हणजे आपल्या धाकट्या बहिणीचं लग्न आपल्याच भावकीतल्या सुदामाच्या मुलगाशी म्हणजे रघुशी संतूने मोठ्या धूमधडाक्यामध्ये लावून दिलं. आणि संतूच्या लग्नाचा जो विषय होता तो चिपळुणामध्ये त्यावेळेला महिनाभर चर्चेला गेला होता. आपल्याला जेवढं शक्य असेल तेवढी धामधूम करून संतूने आपल्या बहिणीचं म्हणजे सुमीचं लग्न रघुनाथाशी लावून दिलेलं होतं. तसाच काळ पुढे जात होता. मुलांची वय वाढती होती आणि तेवढ्याच त्यांच्या कागाळ्या आणि अंगातली रग वाढत गेली. त्यामुळे शेवटी ओवाळून टाकलेले 2 मुलगे अशी एक ओळख चिपळुणामध्ये या भिवाची आणि कृष्णाची म्हणजे संतूच्या मुलांची व्हायला लागले. संतू रोज त्या काळजीने खंतावत असे. आता 20-22 वर्षाच्या झालेल्या मुलांना मारणं शक्य नव्हतं, समजावणं पुरेसं झालेलं होतं. त्यामुळे आपल्या डोळ्यासमोर जे काय होईल ते बघत राहायचं एवढा एकच पर्याय त्यावेळेला या संतूकडे शिल्लक होता. आपला स्टोव घेऊन एक दिवस रानडे मास्तर या संतूच्या दुकानामध्ये आले. स्टोवची सगळी निगराणी आणि त्याला जे काही करायचं ते करून झाल्यावर रिपेअर केलेला स्टोव परत जेव्हा रानडे मास्तरांच्या हातामध्ये संतूने दिला तेव्हा रानडे मास्तरांनी सहज भिवा आणि कृष्णाचा विषय या संतूकडे काढला. आधीच खजील झालेला आणि खंतावलेला संतू त्यावर बोलायला फारसा काही उत्सुक किंवा तयारच नव्हता. तरी सुद्धा बाबा तुझे हातपाय चालताहेत तोपर्यंत निदान तुझ्याकडे जे कसब आहे ते त्या दोन्ही मुलांना शिकवून टाक. भले तू गेल्यानंतर त्याच्यावर कसं तरी पोट ही 2 मुलं भरतील असा एक आशावाद रानडे मास्तरांनी या संतूला बोलावून दाखवला. त्यावर संतू म्हणाला की मास्तर माझ्या मुलांना तुमच्यापेक्षा जास्त मी ओळखतो. तुम्ही सकाळी दिलेला स्टोव दुपारी दुरुस्त झालेला म्हणून घरी घेऊन जाता, पण माझ्या मुलांच्या ताब्यामध्ये हे जर दुकान मी दिलं तर दोन्ही मुलगे तुमचा स्टोव परस्पर विकून टाकतील याची मला खात्री आहे. त्यामुळे त्यांना दुकानामध्ये घ्यायचं हा विषय आता याच्या पुढे काढण्यामध्ये काही अर्थ नाही. मग रानडे मास्तरांनी थोडंसं हितगुज म्हणावं असं संतू बरोबर केलं आणि जाता जाता ते त्याला म्हणाले की बाबा भाऊसाहेबांचं जे सांगितलं आहे ते लक्षात ठेव. संतूने त्याच्यावरती मान डोलावले आणि नंतर
संतूच्या भाऊसाहेब चितळ्यांकडे आठवड्यातून 1-2 वेळा किंवा पंधरवड्यातून 4-5 वेळा अशा फेऱ्या रात्रीच्या वेळेला व्हायला लागल्या. भाऊसाहेब चितळे हे पेशाने वकील असलेलं एक चिपळुणातलं त्यावेळचं मोठं प्रस्थ होतं. स्वच्छ गोरावर्ण, 5.5 फुटाची उंची, समोरच्याला दाबामध्ये घेतील असे डोळे आणि एकंदरच वागण्या आणि बोलण्यामध्ये अदब आणि जरब या दोघांचं अतिशय योग्य मिश्रण असलेले भाऊसाहेब चितळे हे नामवंत वकील होते. आता नामवंत वकील असले तरी त्यांची म्हणून जी काही तत्व होती त्यांनी कधी मुरड घातली नाही. त्यांच्याकडे एखादं अशील आपलं काम घेऊन जेव्हा जात असे तेव्हा सुरुवातीच्या 15-20 मिनिटांमध्ये त्याच्या कामाची सगळी माहिती हे भाऊसाहेब चितळे वकील आनंदाने आणि मोठ्या कौशल्याने काढून घेत गप्पामध्ये त्यांना आवश्यक ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचल्यावर समोरची कागदपत्रांवर एकदा नजर मारून झाल्यावर काही वेळेला समोरच्या आलेल्या दादासाहेबांना किंवा बुल्या राऊताला भाऊसाहेब चितळे सांगत असत की दादा, या केसमध्ये काही दम नाहीये. तुझ्या भावाने जे काही कांड करायचं ते अतिशय हुशारीने केलेलं आहे आणि त्यामुळे कोर्टामध्ये जाऊन तू तुझा पैसा आणि वेळ काही फुकट घालवू नको. कितीही लढला झगडलास, माझ्याकडे केस दिली तरी त्याच्यामधून काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही आणि म्हणून तुझं आत्तापर्यंत जे काही नुकसान झालेलं आहे ते अक्कल खाती जमा असं म्हणून उद्यापासून हे सगळे आणलेले कागद घरामध्ये गुंडाळून ठेव आणि आपल्या कामाला लाग. या भाऊसाहेब चितळ्यांकडे संतू आपलं दुकान बंद करून झाल्यानंतर रात्री 8, 8:30, 9च्या सुमारास जात असे. तिथे 15-20 मिनिटं थांबून मग आपल्या घराची वाट धरत असे. भाऊसाहेब चितळ्यांचा त्यावेळेला वकिलीबरोबरच थोडीशी सावकारी करायचाही धंदा होता. अडल्या नडल्याला मोजक्या व्याजाने पैसे ते देत असत आणि त्यांची अशिलं त्यांची गिऱ्हाईकं या भाऊसाहेबांचे पैसे मात्र ठरल्या तारखेला परत आणून देत असत. संतोषच्या या वाढणाऱ्या फेऱ्या मग चिपळूणकरांच्या लक्षामध्ये हळूहळू यायला लागल्या आणि मग ही बातमी हळूहळू त्याच्या मुलांना म्हणजे भिवाना आणि कृष्णाला कळली. तेव्हा आता आपला बाप दुकानामध्ये पैसा मिळतो तो पुरा पडत नाही म्हणून भाऊसाहेबांकडनं उसने पैसे आणत असेल, कधी व्याजाने पैसे आणत असेल अशी स्वतःची कल्पना करून घेतल्याने आणि मग त्यांचे जे काही उपद्व्याप होते त्या उपद्व्यापामध्ये त्यांचे मागील पानावरून पुढे अशी सुरुवात आणि शेवट कायम होत होतं. घरातल्या या 2 तरुण मुलांच्या चिंतेने खंगून एक दिवस या संतूच्या बायकोने या जगाचा निरोप घेतला आणि मग संतू खऱ्या अर्थाने एकाकी पडला. जोपर्यंत काम होतंय तोपर्यंत काम रेटायचं. घरी गेल्यानंतर स्वतःचा स्वयंपाक जसा जमेल तसा करायचा आणि रात्री अंथरुणावरती स्वतःचं शरीर लोटून द्यायचं. याच्यापेक्षा वेगळा कुठचा विचार त्या काळामध्ये संतूच्या मनाला शिवतही नव्हता. कारण मुलांचं भवितव्य जे काही काळं कुट्ट होतं ते तोपर्यंत स्पष्ट झालेलं होतं. यांच्यामध्ये सुधारणा होणार नाही हे निश्चित झालेलं संतूने आपल्या मनाशी मान्य केलेलं होतं. कधी मध्ये गावामध्ये दिलेली सुमी म्हणजे त्याची धाकटी बहीण त्याच्या समाचाराला कधी घरी येत असे. येताना काहीतरी घरून गोडधोड करून आपल्या मोठ्या भावासाठी संतूसाठी आणत असे आणि मग तेवढे 2 घास गोड खाऊन एकमेकांची खुशाली विचारत या संतूचा आणि सुमीचा तो दिवस जरा बऱ्यापैकी किंवा चांगला जात असे. वर्षामागून वर्ष उलटत गेली. काम वाढत होतं. काम करणारे हात 2च होते आणि हळूहळू नाही म्हटलं तरी
संतूची उमेद तशी उताराला लागलेली होती. घरातले करते मुलगे काही कामाचे नाहीत आणि याच विवंचनेमध्ये असता असता एक दिवस रात्री खोकल्याची मोठी उबळ या आमच्या संतूला आली. संतूला रात्रीच्या वेळेला खोकल्याची अशी मोठी उबळ यायला लागल्यावर त्यावेळेला घरात असणाऱ्या भिवानी त्याला जे काही जमलं, जसं समजलं तसं उपचार करायला सुरुवात केले. कारण भिवा त्यावेळेला एकटाच घरामध्ये होता. त्याचा भाऊ कृष्णा कुठच्या तरी यात्रेला म्हणून 2-4 दिवस आधीच नाहीसा झालेला होता. भिवानी संतूला आधी गरम पाणी दिलं, मग मध पाणी दिलं, मग थोडा वेळ इकडे झोप तिकडे झोप, इथे बसून आराम पडतो का, असं त्याला जे सुचलं ते त्यांनी केलं. आणि सकाळी उद्या उठून डॉक्टरचं औषध आणतो असा एक विश्वास आणि शब्द मात्र या भिवानी या आमच्या संतूला दिला. संतू उठून बसत होता, परत आडवा होत होता आणि असं करता करता रात्री 2:15-2:30च्या सुमारास या आमच्या संतूला झोप लागली, ती कायमची. बराच वेळ झाला संतूच्या खोकल्याची उबळ ऐकू आली नाही, म्हणून भिवा तातडीने संतूच्या जवळ गेला. संतू निपचित पडलेला होता आणि त्यावेळेला अंगावरून भीतीचा काटा सरकन भिवाच्या अंगावरून गेला आणि पुढचं सगळं भविष्य त्याला त्या काळोखात सुद्धा लख्ख दिसायला लागलं. परत एकदा चाचपून उलट सुलट करून संतू आता या जगामध्ये नाही याची खात्री भिवानी करून घेतली आणि मग आपल्या आळीतल्या लोकांची दारं ठोठावून रात्री 2-2:30 वाजता संतू गेल्याची बातमी आजूबाजूच्या लोकांना या भिवानी दिली. लोक जमायला लागले. सकाळ होईपर्यंत संतू गेल्याची बातमी चिपळुणातल्या पुष्कळशा लोकांना कळली. सगळे लोक मनातून हळहळले आणि मग लोकांनी आपली कामं धामं बाजूला ठेवून या संतूच्या घराकडे धाव घेतले. कारण काहींचा 10 वर्षांचा, काहींचा 15 वर्षांचा असा दुकानामध्ये असलेला सहवास आणि त्यातून निर्माण झालेलं एक घट्ट नातं या संतू बरोबर होतं. संतूला भिवानी मग आपल्या लोकांच्या मदतीने बाहेर पडवीवर एका घोंगडीवर आणून ठेवलं. जमलेल्या बायका आतल्या बाजूला एका खोलीमध्ये बसलेल्या होत्या. बाहेर पुरुष मंडळी होती आणि 10-10:30च्या सुमारास भाऊसाहेब चितळे या संतूच्या निधनाची वार्ता कळल्याबरोबर तडक आपल्या घरातून निघाले आणि त्यांनी संतूचं घर गाठलं. आता भाऊसाहेब आले म्हटल्यावरती जमलेल्या लोकांमध्ये थोडीशी चलबिचल आणि थोडंसं चिडीचूपपणा आला. भाऊसाहेबांना सगळ्यांनी वाट करून दिली. भाऊसाहेब थेट संतूच्या घरातल्या पडवीपर्यंत गेले. तिथे त्याचं दर्शन घेतलं नाही आणि थोडा वेळ भाऊसाहेब चितळे तिथेच घोटाळले. संतूचं दर्शन घेऊन झाल्यानंतर भाऊसाहेब चितळे घोटाळतायत म्हटल्यावर संतूच्या आजूबाजूला बसलेल्या 2-4 लोकांनी जरा मांड्या सरकवून भाऊसाहेबांना बसायचं असेल तर त्यांना बसायसाठी त्याच खोलीमध्ये जराशी जागा रिकामी करून दिली आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे भाऊसाहेबांनी आपलं बूड संतूच्या पायाच्या जवळ रिकाम्या केलेल्या जमिनीवरती आपलं ठेवलं. आता भाऊसाहेब बसले म्हटल्यावरती सगळेजण एकमेकांकडे टकामका बघायला लागले. मगाशी होणारी कुजबूज पूर्णपणे थांबली आणि भिवा आणि कृष्ण दोघे जण या भाऊसाहेबांच्या जरा जवळ जाऊन बसले. आता जवळ जाऊन बसल्यावर भाऊसाहेबांनी कसं झालं काय झालं याची वास्तपुस्त परत एकदा केली आणि मग हलक्या आवाजामध्ये मोठ्या मुलाला म्हणजे भिवाला त्याने विचारलं की बाबा तुम्ही 2 मुलगे म्हणजे या संतूचे वारस आहात. भिवा आणि कृष्णाला तुम्ही दोघे संतूचे वारस आहात
असं भाऊसाहेब चितळ्यांनी सांगितल्यावर याच्यामध्ये काही वेगळी गोष्ट भाऊसाहेबांनी सांगितली आहे असं दोघांनाही वाटलं नाही. पण शेवटी भाऊसाहेब म्हणतायत म्हणून त्या दोघांनीही त्याच्या म्हणण्याला मान तुकवले आणि मग भाऊसाहेब चितळे थोड्याशा वरच्या आवाजामध्ये भिवा आणि कृष्णाला सांगायला लागले की संतूने माझ्याकडून कधी हात उसने कधी व्याजाने असे एकंदर आज तागायत 4,000 रुपये उचललेले आहेत आणि आता तुम्ही वारस आहात म्हणून ते पैसे आता मला वारसांकडनं परत मिळाले पाहिजे आणि म्हणून तुमच्या दोघांपैकी कोण मला हे पैसे परत देणार ते या इथे झोपलेल्या संतूला साक्षी ठेवून या लोकांच्या समोर मला जरा सांगा. भाऊसाहेब चितळ्यांचं हे रूप चिपळूणकरांना अतिशय नवीन होतं. आजपर्यंत इतक्या खालच्या पातळीवर जाऊन भाऊसाहेब चितळे कोणाशी वागल्याचं चिपळूणात कधी कोणी ऐकलं नव्हतं आणि अनुभवलं तर बिलकुल नव्हतं. प्रसंग काय, आपण बोलतोय काय, बाजूची माणसं म्हणतील काय याचा कुठचाही विधी निषेध न बाळगता भाऊसाहेब चितळ्यांसारख्या आदरणीय म्हणाव्या अशा व्यक्तीने या भिवा आणि कृष्णाकडून 4,000 रुपये वसुलीची एक खातरजमा या संतूच्या साक्षीने करून घेण्यासाठी इथे बसकण मारलेली आहे हे लोकांच्या लक्षामध्ये आलं. मग आजूबाजूच्या लोकांनी थोडीशी मध्यस्थी केली. भाऊसाहेब चितळ्यांनी वकिली भाषेत सांगितलं की बाबा जे कोणी यांच्या वतीने बोलणार आहेत त्यांनी वारस म्हणून जबाबदारी घ्यायला पाहिजे असं भाऊसाहेब चितळ्याने सडेतोडपणे वकिली भाषेमध्ये सांगितल्यावर पुढे आलेले लोक लगेच मागे सरकले. पुन्हा एकदा तो विषय ऐरणीवर आला. भाऊसाहेब परत परत सांगत होते की संतूला उचलायच्या आधी त्याला साक्षी ठेवून हे पैसे कधी देणार आणि कसे देणार, कोण देणार याची मला खातरजमा हवी आहे. बाहेरच्या खोलीमध्ये संतूच्या आजूबाजूला बसलेल्या लोकांमध्ये मग हळूहळू कुजबूज असलेली ते वरच्या पातळीवर त्याचा आवाज गेला आणि मग त्याला एका गलबल्याचं रूप आलं. गलबल्याचं रूप आल्यावर तो आवाज जेव्हा आतल्या खोलीमध्ये गेला तेव्हा आपल्या पदराने आपले डोळे पुसणारी सुमी म्हणजे संतूची धाकटी बहीण थोडीशी सावध झाली आणि तिने कान देऊन बाहेरच्या खोलीमध्ये जे काही बोलणं चाललं आहे ते ऐकायला सुरुवात केली. बाहेरच्या खोलीतल्या बोलण्याचा एकंदर अंदाज आल्यावर सुमी आतल्या खोलीतून तीरासारखी उठली आणि पडवीमध्ये येऊन भाऊसाहेब चितळ्यांच्या समोर उभी राहिली. तिला तसं बघून भीमा, कृष्णा, स्वतः भाऊसाहेब आणि आजूबाजूची मंडळी थक्क झाली. तेवढ्यात भाऊसाहेबांनी तिला आत जाण्याचा इशारा केला पण त्याला नकार देत सुमी म्हणाली की भाऊसाहेब तुम्ही आत्ता विषय जो मांडला तो मी पूर्ण ऐकलेला आहे आणि इकडे तिकडे बघायचं तुम्हाला काही कारण नाही. त्या संतूची वारस म्हणून मी तुमचे पैसे जे काही असतील ते फेडून टाकेन आणि तुम्हाला पाहिजे तसा या संतू इथे असताना त्याच्या साक्षीने हा शब्द मी तुम्हाला देते आहे. सुमीने जे सांगितलं ते ऐकून सगळेजण केवळ आश्चर्यचकित नव्हे तर चपापले होते. भाऊसाहेब चितळे तसेच शांत होते आणि मग आपल्या धीर गंभीर आवाजात भाऊसाहेब चितळे या सुमीला म्हणाले की मुले तू आता सासूरवाशीण आहेस आणि तुला सासरच्या लोकांना विचारल्याशिवाय असा शब्द देणं शोभत नाही.
त्यावर सुमीने तितक्याच वरच्या आवाजामध्ये भाऊसाहेब चितळ्यांना सांगितलं की भाऊसाहेब, सासरी जाऊन मला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. सासरच्या माणसांना मी चांगलं ओळखते आणि तुमचे पैसे फेडायसाठी, शब्द देण्यासाठी मला सासरच्या माणसांची परवानगी घ्यावी असं काही नाही. सासरकडून मला तेवढी सवलत नक्की मिळालेली आहे. सुमीने भाऊसाहेब चितळ्यांचे 4000 रुपये फेडायचा शब्द आणि तो सुद्धा असा तडफेने दिल्यानंतर सगळा विषयच तिथे संपला. भाऊसाहेब मग उठले, लगबगीने निघून गेले. महिनाभरानंतर सुमी आपल्या नवऱ्याला आणि सासऱ्याला घेऊन एके दिवशी भर दुपारी भाऊसाहेबांच्या घरी त्यांना भेटायला गेली. भाऊसाहेब कोर्टातून नुकतेच जेवायला म्हणून घरी आलेले होते आणि सुमीला आलेलं बघून भाऊसाहेब आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी पुढे होऊन दरवाजा उघडला आणि आपल्या ऑफिसमध्ये या सगळ्यांची बसायची सोय केली आणि आपल्या खुर्चीमध्ये टेबलाच्या मागे भाऊसाहेब जाऊन बसले. सुमीने मग सांगायला सुरुवात केली की त्या दिवशी मी आपल्याला शब्द दिला होता की हे 4000 रुपये संतूची वारस म्हणून मी फेडणार आहे आणि आज तेच सांगायला हे माझे सासरे बुवा आणि हे पतिराज आपल्याकडे आलेले आहेत. भाऊसाहेब चितळे या सगळ्यांनी थक्क झालेले होते. सासरे बुवानी मग आपली ओळख करून दिली. भाऊसाहेबांच्या बद्दल आपण ऐकलेलं खूप काही चांगलं याची एकदा परत उजळणी केली आणि मग मोठ्या आजीजीच्या स्वरामध्ये सुमीचे सासरे भाऊसाहेबांना म्हणाले की भाऊसाहेब, 4000 रुपये जर संतूने आपल्याकडून घेतलेले असतील तर आमच्या सुनबाईंनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही ते नक्की फेडू. पण एकदम एका रकमी किंवा महिन्या 2 महिन्यामध्ये एवढी मोठी रक्कम देणं आम्हाला शक्य नाही. तेव्हा आम्ही आपल्याला शब्द देतो की जसे जमतील तसे आणि लवकरात लवकर आम्ही आपले 4000 रुपये आपल्याला पोचते करू. भाऊसाहेब चितळे मनातल्या मनामध्ये हसायला लागले. त्यांच्या चेहऱ्यावरचे रंगढंग पटापटा बदलायला लागले आणि मग पटकन आपल्या खुर्चीवरून उठून भाऊसाहेब आतल्या खोलीमध्ये गेले. आपण त्यांना जो शब्द दिला आहे त्यामुळे भाऊसाहेब पुरेसे सुखावलेले आहेत. त्यांना आता आपले पैसे परत मिळण्याची खात्री पटलेली आहे असं ते सांगणाऱ्या सासरे बुवांना आणि सुमीच्या नवऱ्याला वाटलं. पण कदाचित भाऊसाहेब आतमध्ये जाऊन या 4000 रुपयाच्या नोंदी असलेले कागद आपल्याला दाखवतील असा एक विचार त्यांच्या मनामध्ये आला. 5 मिनिटांमध्ये भाऊसाहेब परत आले. त्यांच्या हातामध्ये एक जाडजूड लखोटा होता आणि तो लखोटा सासरे बुवांच्या पुढे ठेवून भाऊसाहेब चितळे सासरे बुवांना म्हणाले की सासरे बुवा, वारस म्हणून सुमी त्या दिवशी उभी राहिले हे मला मनातून खूप खूप आवडलं. खरं तर संतूने एक तांबडा पैसाही माझ्याकडून आज तागायत नेलेला नाही. पण त्याच्या दुकानात जेव्हा त्याला 4-2 पैसे जास्त मिळत असत त्यातले कधी 5, 10, 50 असं करत करत एकंदर 4000 रुपये माझ्याकडे संतूनी ठेवायला दिलेले आहेत. आता माझ्याकडे असलेले पैसे संतूच्या वारसांना पोचवणं ही माझी जबाबदारी होती. पण वारस निवडण्यासाठी किंवा पारखण्यासाठी त्या दिवशी
संतूच्या आडव्या पडलेल्या देहाच्या शेजारी बसून मला ते सगळं नाटक करावं लागलं. कारण त्यावेळेला जर मी सांगितलं असतं की संतूचे माझ्याकडे 4,000 रुपये जमा आहेत, तर तिथल्या तिथे भिवा आणि कृष्णाच्या बरोबर आणखीन 5-10 वारस तयार झाले असते. हे मी माझ्या वकिलीच्या 30 वर्षाच्या अनुभवातून तुम्हाला सांगतो. पण मला खरा वारस कोण तो शोधायचा होता आणि त्या परीक्षेमध्ये ही सुमी उतरले. कारण संतूने ठेवलेले पैसे घ्यायला अनेक वारस आले असते, पण संतूचं कर्ज फेडायला त्या दिवशी फक्त ही सुमी माझ्या समोर आली. आणि त्यावेळेला निदान एक तरी चांगलं माणूस संतूने आपल्या आयुष्यामध्ये जोडलेलं आहे याचा मनोमन त्याही परिस्थितीमध्ये मला आनंद झाला आणि मी लगबगीने निघून आलो. समोर पडलेला तो लखोटा, त्याच्यामध्ये संतूने जमा केलेले 4,000 रुपये. मग संतूचा खरा वारस म्हणून भाऊसाहेब चितळ्याने संतूची धाकटी बहीण सुमी तिच्या हातामध्ये दिले. आणि मला वाटतं महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण नावाची जी योजना आत्ता सुरू केलेली आहे, त्याची मुहूर्तमेढ भाऊसाहेब चितळ्याने 1960-62 साली चिपळुणामध्ये घालून ठेवलेली आहे. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं आणि या अद्भुतपणाला कधी कधी वकिली शहाणपणाची सुद्धा जोड असते असं मला वाटतं. मला वाटतं आपल्याला आवडलेली ही कथा आपण इतरांपर्यंत पोहोचवावी आणि या कथेवर आपल्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवून माझ्यापर्यंत पोहोचवाव्यात. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.